बघायला पहिली महत्वाची गोष्ट की गडचिरोली जिल्हा म्हणजे पेपरमध्ये येते ना आपला जिल्हाची ओळख, तर आपल्या जिल्ह्याची ओळख म्हणजे ऑप्शनमध्ये राहते एक जंगलांचा जिल्हा आणि वनांचा जिल्हा किंवा आदिवासी जिल्हा, दुसरा ऑप्शन राहते आदिवासी जिल्हा. ठीक आहे. आता बघा काही मुलं काय करतात आदिवासी जिल्ह्यावर टिक करत आहेत, तर हे चुकीचं आहे. कारण आपल्या जिल्ह्याची ओळख वनांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. आदिवासी जिल्हा महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, वनांचा जिल्हा त्याच्यानंतर नक्षलग्रस्त जिल्हा, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे फुफ्फुस म्हणजे काय होईल बघा. कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगलाचा जिल्हा आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात महाराष्ट्राचे फुफ्फुस म्हणतात. कारण म्हणजे काय ऑक्सिजन देत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा आहे स्टील कॉरिडॉर किंवा स्टील सिटी. म्हणजे आता समोरच्या काही वर्षानंतर, समोरच्या 10-12 वर्षानंतर गडचिरोली स्टील सिटी म्हणून म्हणजे त्या नावारूपाला येणार आहे. कारण आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोखंडाच्या खाणी सापडलेल्या आहेत, स्टील प्लांट सुरू झालेला आहे, भरपूर साऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या येत आहेत आणि स्टील प्रोडक्शन सुरू होणार आहे. आता झालेला आहे, पोहोचलेला आहे, म्हणजे स्टील प्रोडक्शन सुरू होणार आहे आणि त्याच म्हणजे त्याचा समोर पूर्ण जिल्हाभर प्रसारण जिल्हाभर होणार आहे. म्हणून आपल्या गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी म्हणून ओळख मिळणार आहे. आता भारतामध्ये स्टील सिटी धनबाद आहे, त्या धनबादला म्हणतात, किंवा टाटानगर वगैरे तिकडे झारखंडमध्ये आहे, त्या झारखंडमध्ये शाळेत. तर बघा आता बघा जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर येईल की गडचिरोली जिल्हा रिकामी जागा म्हणून ओळखले जाते, तर आदिवासीचा जिल्हा मारायचा नाही, चूक आहे. तर एकतर वनांचा जिल्हा मारा, जर ऑप्शनमध्ये वनांचा जिल्हा नसेल तर नक्षलग्रस्त जिल्हा मारा, त्याच्यानंतर नसेल तर महाराष्ट्राचे फुफ्फुस, नसेल तर मग गडचिरोली आहे ते स्टील सिटी राहणार. समजलं. त्याच्यानंतर बघा गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती आहे. तर गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, गडचिरोली जिल्हा हा चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा झालेला आहे. सुरुवातीला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे एकत्र होते, त्याच्यानंतर प्रशासकीय सोयीसाठी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला वेगवेगळं केलेलं आहे. म्हणजे जिल्ह्याची निर्मिती झाली आहे 26 ऑगस्ट 1982. 26 ऑगस्ट 1982 आणि मुख्यालय आहे गडचिरोली. आपल्या जिल्ह्याचं मुख्यालय गडचिरोली आहे. तालुके 12 आहेत, तालुके 12 सध्या. ओके, एवढं करून ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ 14,412 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळ 14,412 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या आहे 10,72,942. ओके. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या, काय आहे क्षेत्रफळ आहे 14,412 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या आहे 10,72,942. तर बघा आता क्षेत्रफळ आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला जो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रामध्ये 5व्या स्थानावर आहे. ठीक आहे. पहिल्या स्थानावर कोणता आहे अहमदनगर, म्हणजे आताचा अहिल्यानगर. ठीक आहे. त्याच्यानंतर 5व्या स्थानावर आहे गडचिरोली. जास्त काही गरज नाही, म्हणजे अहमदनगर त्याच्यानंतरचा खालचा असं लाईन सुरू करण्याची काही गरज नाही अभ्यास करताना. ठीक आहे. म्हणजे आपला जिल्हा 5व्या स्थानावर आहे हे माहिती ठेवायचं, पहिल्या स्थानावर अहमदनगर आहे हे माहिती ठेवायचं. ओके. एवढं करा. बघा इकडे लक्ष द्या, लोकसंख्येची घनता 74 आहे. म्हणजे लोकसंख्येची घनता 74 आहे म्हणजे काय होते की प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये एका चौरस किलोमीटर मध्ये 74 लोक राहतात. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा म्हणजे आपला गडचिरोली जिल्हा. ठीक आहे. ह्या म्हणजे आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक चौरस किलोमीटरवर म्हणजे एका चौरस किलोमीटर मध्ये फक्त 74 लोक राहत असतात. आणि सर्वात जास्त लोकसंख्येची घनता मुंबई शहरला आहे आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली जिल्ह्याला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा बाल लिंग गुणोत्तर वगैरे जे असतात ते करून घ्यायचे आहे. समजलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 74 असण्याचं कारण काय आहे, गडचिरोली जिल्ह्याची म्हणजे घनता 74 असण्याचं कारण काय आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये 76% जंगल आहे. जंगल किती टक्के आहे? 76% जंगल आहे. आणि उरलेले बाकीचे जे 24% फक्त जमीन आहे राहण्याला. ठीक आहे. म्हणजे जेवढी हे 10 लाख लोकसंख्या आहे, ती 10 लाख लोकसंख्या ह्या 24% क्षेत्रामध्ये राहत आहे. बघा इकडे लक्ष द्या, काय बघा हा आपला गडचिरोली जिल्हा आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचा नकाशा आहे, त्या नकाशावरून म्हणजे
ही जी सीमा आहे ही सीमा उत्तर राहील, ही दक्षिण आहे खाली, आणि इकडे पूर्व आणि इकडे पश्चिम आहे. ओके, ठीक आहे. आता आपल्याला कोणत्या दिशेला कोणते राज्य आहे आणि कोणत्या राज्याचे कोणते जिल्हे लागलेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे बघा आता इकडे लक्ष द्या, पहिल्यांदा उत्तरेला महाराष्ट्रातील भंडारा आणि गोंदिया आहे. भंडारा आणि गोंदिया, उत्तरेला भंडारा आणि गोंदिया. त्याच्यानंतर पश्चिमेला म्हणजे वैनगंगा नदीच्या त्या बाजूला, ओके, वैनगंगा नदीच्या पलीकडे पश्चिमेला चंद्रपूर जिल्हा आहे. कारण वैनगंगा नदीने काय केलेलं आहे, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची नैसर्गिक सीमा तयार केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे इथून वैनगंगा नदी आहे. ठीक आहे, ओके, इथपर्यंत वैनगंगा नदी आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर दक्षिणेला तेलंगणा आहे. तेलंगणा दक्षिणेला इकडे एवढी जी जागा आहे ती तेलंगणाची आहे. आणि तेलंगणामधले मंचेरियल, भूपालपल्ली आणि आसिफाबाद. मंचेरियल, भूपालपल्ली आणि आसिफाबाद, कुमरम भीम नवीन नाव आहे आसिफाबादचं, त्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. म्हणजे बघा काय केलेलं आहे, तुम्हाला फक्त प्रश्न असा विचारत नाही की गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या राज्याची सीमा आहे. ओके, आता प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारतात की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही. त्याच्यामध्ये तेलंगणाचे येतील, छत्तीसगड मध्ये येतील किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये येतील. ओके, आता बघा पूर्वेला छत्तीसगड आहे. पूर्वेला काय आहे, छत्तीसगड. आता छत्तीसगडचे मोहल्ला मानपूर जिल्हा आहे. त्याच्यानंतर बिजापूर आहे. हा मोहल्ला मानपूर आणि अंबागड चौकी हा एकच आहे. मोहल्ला मानपूर, अंबागड चौकी. त्याच्यानंतर कामखेड या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. ओके, प्रश्न काय आहे, यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे, गेल्या वर्षीचा पेपरवरचा प्रश्न आहे. तर ऑप्शन मध्ये दिलेला आहे मोहल्ला मानपूर लागून आहे, म्हणजे लागून नाही आहे हे विचारलेलं आहे. तर पहिला ऑप्शन आहे मोहल्ला मानपूर आहे. त्याच्यानंतर कोमरम भीम आसिफाबाद आहे. त्याच्यानंतर बालाघाट नाही आहे, बालाघाट सुद्धा एमपी मध्ये आहे, मध्य प्रदेश मध्ये. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे नारायणपूर भामरागड तालुक्याला लागणार आहे, नारायणपूर. म्हणजे छत्तीसगड मध्ये 4 जिल्हे लागलेले आहे, मोहल्ला मानपूर, अंबागड चौकी, बिजापूर, कांकेर आणि नारायणपूर पूर्वेला. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले 2 आहेत, भंडारा आणि गोंदिया उत्तरेला, आणि पश्चिमेला वैनगंगा नदीच्या पलीकडे चंद्रपूर जिल्हा लागलेला आहे. त्याच्यानंतर दक्षिणेला तेलंगणामध्ये मंचेरियल, भूपालपल्ली आणि आसिफाबाद, कुमरम भीम लागलेला आहे. ओके, हे म्हणजे ह्या नकाशाद्वारे तुम्हाला सगळ्या गोष्टी लवकर समजलं ना सर्व. म्हणजे तुम्हाला पिक्चराइज झाले की नाही, म्हणजे नकाशामधून जर तुम्हाला म्हणजे त्याचं विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट पिक्चराइज होईल आणि मग ती तुम्हाला चटकन लक्षात राहील. ठीक आहे, ओके, झालं, असंच करा.